सगळ्या चोरांनी मिळून आपल्यातलाच एक चोर न्यायाधीश केला आणि त्यांच्या बाजूने निकाल लावून घेतला। हा खऱ्या अर्थानं संविधानाचा खून आहे, लोकशाहीचा खून आहे। अशा प्रकारे अगदी निवडणूक आयोगापासून विधानसभेच्या अध्यक्षापर्यंत सगळीकडे या संविधानाचा खून होऊ लागलेला आहे। या देशातली लोकशाही जिवंत आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्ये पडत आहे। अशा पद्धतीने जर राज्य चालणार असेल तर एक दहशत सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा मी निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। ज्या पद्धतीनं हा निकाल दिला गेला तो अत्यंत चुकीचा आहे, दुर्दैवी आहे। म्हणजे एक प्रकारचा पायंडा या राज्यामध्ये कालच्या निकालानं लागलेला आहे की कोणत्याही पक्षाचा आमदार उद्या फुटून कुठल्याही पक्षामध्ये जाऊ शकतो, त्याचं काही त्या ठिकाणी होऊ शकत नाही, अशा प्रकारचा हा कायदा आहे। आणि म्हणून या संपूर्ण निकालाचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा निषेध मोर्चा काढलेला आहे। या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात ह्या नार्वेकरांनी केलेला आहे। जो 17 पक्ष फिरून आला त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नव्हतीच आणि त्याच पद्धतीनं हा निकाल दिला गेलेला आहे। आणि मग जर 1918 ची आमची जर घटना ही जर त्यांना मान्य नसेल तर 1919 साली जे आमदार आमच्या तिकीटावर निवडून आले हे जे आता गद्दार आहेत ते मग ते त्यांना कसे मान्य आहेत? 18ची घटना जर समजा उद्धवजींची यांना मान्य नसेल तर 19 साली निवडून आलेले आमदार यांना कसे मान्य आहेत हा आमचा प्रश्न आहे। आणि मग जर आमचे आमदार अपात्र होत नाहीत मग हा निकाल कसा आहे? म्हणून हा सगळा दबावाचं राजकारण आहे, शिवसेनेला संपवण्याचा हा घाट आहे। परंतु मी आज ठामपणे अशा ठिकाणी सांगू इच्छितो की शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उच्चार घेणारे आणि शिवसेना संपवण्याचं जे षड्यंत्र आहे कधी यशस्वी होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।